शाळेचा सर्व स्टाफ यांचे आभार व्यक्त करतो आणि वार्षिक तपासणीनिमित्त शाळेला भेट दिली तर खरोखरच विद्यार्थ्यांची प्रगती चांगल्या पद्धतीनं झालेली. प्रत्येक वर्गावर गेल्यानंतर विद्यार्थ्यांनी चांगला रिस्पॉन्स दिला. आता जे आपल्याला अपेक्षित आहे जरेवाडी मिशनमध्ये किंवा विद्यार्थी बोलके झाले पाहिजे, तर प्रत्येक वर्गामध्ये मला विद्यार्थ्यांची म्हणजे जे काही प्रतिसाद आहे तो विद्यार्थ्यांना चांगला वाटला. पहिलीच्या वर्गामध्ये म्हणजे सुद्धा एक अतिशय उत्कृष्ट म्हणजे सभाधिकपणा जे विद्यार्थ्यांमध्ये पाहिजे सध्या ते पहिलीच्या वर्गामध्ये मला म्हणजे त्या वर्गाच्या मनानं भरपूर असलेला मला जाणून आला. कारण बोलके आहेत विद्यार्थी. सरांच्या वर्गावर गेलो कारण तोंडी काही प्रश्न विचारले त्यांनी व्यवस्थित उत्तर. मी 6वी आणि 7वीच्या वर्गाचं थोडंसं अवलोकन केलं. परंतु तर मी तर सरांना 9:30 वाजताच फोन केला. मला परिपाठ पाहायचा होता, इथून सुरुवात करायची होती. परंतु आमच्या थोडं मिस टायमिंग मॅचमुळं जमलं नाही. आल्याच्या नंतर वर्ग पाहिल्याच्या नंतर मला अशी शंका होती की गतवर्षी 6 शिक्षक, परंतु वर्गामध्ये याच्यापेक्षा चित्र वेगळं आहे. तसं विद्यार्थी बोलके आहेतच. काही विद्यार्थ्याला मी जरेवाडी टाईप फक्त इंग्रजी एकच शब्द दिला, त्याच्यावर त्यांचे वाक्य तयार करून घेतले. मराठीचे शब्द दिले, काळ बघायला लावला, गणित दिले. तर अशा प्रकारे सर्व विषयाचा आढावा घेतला असला तर प्रगती मला तर चांगली वाटली. म्हणून या सर्व स्टाफला मी अगदी मनापासून त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो की त्यांनी असंच काम करत राहावं. बघा, कुठल्याही क्षेत्रात आणि कुठलीही शाळा, आता बरेचसे लोक काही अशा याच्यामध्ये ट्रेंडमध्ये आले तर की काय आता 3 महिन्यामध्ये बदल्या होणार आहेत, आपण जाणार आहेत. तर अशी मानसिकता तुमच्यापैकी मला कोणाची काही वाटली नाही, ती जमेची बाजू वाटली. तर आपण जे काही काम करतो त्या कामाचा ठसा आपण आपल्या जिथं काम करतो तिथं उमटवलाच पाहिजे आणि त्याला अनुसरून आपले सर्व विद्यार्थी चांगले आहेत. त्यामुळं सर्वांना तुम्हाला एकदा पुढील सर्व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. आपल्या हातून चांगलं काम व्हावं. आणि खेड्यातले जे प्रथम मी जे मुख्याध्यापक सर्व शिक्षक यांचे म्हणजे अभिनंदन करतो. कारण इथले शिक्षक हे त्यांच्या कामकाजावरून असं वाटतं मला की सगळे विद्यार्थी चांगले आहेत म्हणजे शिक्षक चांगले असल्याशिवाय विद्यार्थी चांगले म्हणू शकत नाही. हे मला मी 5वीच्या वर्गावर गेलो होतो. 5वीच्या वर्गावर गेल्यानंतर मी पहिल्यांदा मराठीचं विचारलं. मराठीचं उत्कृष्ट असं त्यांनी उत्तरं दिली. त्याच्यानंतर इंग्रजीमध्ये राईम्स त्यांनी चांगल्या प्रकारे म्हणून दाखवल्या. त्याच्यानंतर मी माझा आवडीचा विषय गणित असल्यामुळे मी गणिताकडे वळलो. तर गणितामध्ये देखील मुलं चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत होते आणि विद्यार्थ्यामध्ये आंतरक्रिया चांगल्या प्रकारची दिसून आली शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये. ज्यावेळेस शिक्षक विद्यार्थ्यांना प्रश्न विचारित होते त्यावेळेस विद्यार्थी त्या शिक्षकांना जसा प्रश्न विचारला तशा प्रकारचं उत्तर देत होते. एकंदरीत असं मला वाटतं की 5वीचा वर्ग हा चांगला आहे आणि मिशन जरेवाडीच्या धर्तीवरच आधारित मी काही प्रश्न विचारले. व्यावहारिक गणिताकडे गेलो. मी व्यावहारिक ज्ञान कसं आहे पाहिलं तर व्यावहारिक ज्ञानामध्ये देखील मुलं चांगल्या प्रकारे आहेत. इंग्रजीमध्ये गाडवे मॅडमकडे इंग्रजी हा विषय आहे. तर इंग्रजी या विषयामध्ये मुलांची प्रगती चांगल्या प्रकारची दिसून आली. त्याच्यावरून मला असं वाटतं की 5वीचा वर्ग हा उत्कृष्ट आहे, उत्तम आहे. धन्यवाद. आणि या ठिकाणचा सर्व स्टाफ, घराची कळा अंगण सांगतं म्हटल्याप्रमाणे तुमच्या शाळेत आल्यावरच मध्ये काय असेल एखाद्या अनुभवी माणसाला लगेच समजते. या ठिकाणची तुमची सरांनी पाहिलेले वर्ग, त्या दिलेल्या प्रतिक्रिया यावरून खरोखरच शिक्षक चांगले असल्याशिवाय विद्यार्थी चांगले घडू शकतात. आणि त्यातली त्यात मिशन जरेवाडी आपला शिवसाहेबाचा जो कार्यक्रम आदित्य जीवनी फक्त आपल्या बीड जिल्ह्यापुरता आहे आणि हेच चांगला यशस्वी जर ठरला तर आपले आयुक्त पुन्हा डबल हा कार्यक्रम लावणार आहे. तर या 15 मिशन जरेवाडीच्या अंतर्गत मी वार्षिक तपासणी केली. जिल्ह्यातील सहकार्याने वार्षिक तपासणी केली आणि त्यांच्या प्रतिक्रिया चांगल्या आहेत, वर्ग चांगले आहेत, विद्यार्थी बोलके आहेत. आणि मीही ज्या वर्गात गेलो होतो त्या वर्गातली देखील पहिली आणि तिसरीचा वर्ग आणि तिसरीचा वर्ग ऑनलाईन केला आहे. पहिलीच्या वर्गात थोडं सहज चाचपणी घेतली
तर विद्यार्थी चांगले बोलके दिसून आले आणि विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं देणं, सभासदपणा ह्या गोष्टी त्यांच्यामध्ये दिसून आल्या. म्हणजे विद्यार्थ्यांची प्रगती चांगली आहे आणि हा उपक्रम यशस्वीपणे आपल्या शाळेतले सर्व शिक्षक राबवतात. दुसरी गोष्ट आपण